मित्रांनो, वेगवेगळ्या टायमिंगमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज हे मागवण्यात येत असतात. त्यात मित्रांनो, समाज कल्याण असो किंवा पंचायत समिती असो किंवा ऑनलाईन CSC मार्फत असो, वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अर्ज हे भरल्या जातात आपल्यामार्फत. तर मित्रांनो, अशाच 2 योजनांसाठी परत एकदा अर्ज सुरू झालेले आहेत. तर त्या 2 योजना कोणत्या आहेत आणि त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, अनुदान किती असणार आहे आणि यासाठी पात्र कोण असणार आहे वगैरे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांना म्हणा किंवा इतर लाभार्थ्यांना म्हणा, ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी पिठाची गिरणीसाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत. मोफत पिठाची गिरणी ही तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो जवळपास 100% अनुदान असणार आहे, हे लक्षात ठेवा. 100% अनुदानावर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी ही वितरित होणार आहे. त्यासाठी मित्रांनो जवळपास आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किती असलं पाहिजे माहिती आहे का? 1,20,000पेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे तुमचं. त्यानंतर मित्रांनो बँक पासबुक तर हे कंपल्सरीच असतं कुठं पण. त्यानंतर फोटोसुद्धा लागणार आहे तुम्हाला, रेशन कार्डसुद्धा लागणार आहे तुमचं. आणि हे जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आपल्याला माहीत राहते, गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आपण जे अर्ज देतो, ग्रामपंचायतमध्ये कसं सगळ्या गावाचे जे ग्रामपंचायतचे कार्यकर्ते असतात, एकमेकाचं जमत नसतं गावकऱ्यांसोबत वगैरे, मग ते अर्ज आपलं सबमिट करतील की नाही गॅरंटी नसते. सरळ आपलं काय करायचं आहे, पंचायत समितीला जायचं आहे, पंचायत समितीमधून आपला अर्ज भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो जवळपास हे अर्ज समाज कल्याण मार्फत म्हणजे पंचायत समितीकडून समाज कल्याणला जाणार आणि समाज कल्याणला गेल्याच्या नंतर समाज कल्याणतर्फे तुमची निवड जाहीर होणार आहे. यासाठी जवळपास 1,20,000च्या कमी तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे, हे देखील लक्षात ठेवा तुम्हाला जर मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावर पाहिजे असेल तर. त्यानंतर मित्रांनो जवळपास दुसऱ्या घटकासाठी म्हणजे शिलाई मशीनसाठी 90% अनुदानावर तुम्हाला शिलाई मशीन ही मिळणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम डॉक्युमेंट असणार आहेत. त्यामध्ये फक्त ॲड म्हणजे झालेला आहे डॉक्युमेंट, तो म्हणजे तुम्हाला शिलाई मशीनचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला शिलाई मशीन येते याचं प्रमाणपत्र हे आवश्यक आहे फक्त. मग बाकीचे डॉक्युमेंट हे सेमच आहेत. तर हे सुद्धा अर्ज तुम्हाला पंचायत समितीमध्ये सबमिट करायचं आहे. आणि त्या अंतर्गत तुम्हाला आता काही जण म्हणतील बुवा आम्ही PM विश्वकर्मातर्फे शिलाई मशीनसाठी अर्ज केलेले आहेत, आम्हाला अद्यापही ना किट मिळालेली आहे, ना कुठलं अनुदान वगैरे 15,000चं जे मिळणार होतं ते सुद्धा मिळालेलं नाही. तर मित्रांनो PM विश्वकर्मामध्ये सध्या म्हणजे पाठीमागं घोळ झाला होता, त्या कारणास्तव ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले होते त्यांचे अर्ज हे पेंडिंगच ठेवण्यात आलेले आहेत. त्या कारणास्तव मित्रांनो आता सध्या पंचायत समितीमार्फत शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू आहेत. तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज पंचायत समितीमध्ये सबमिट करायचा आहे. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.